नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये. राज्यात विकास नावे ही सूज. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांचा हा हल्लाबोल. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट आहे. एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळलेली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांचं हे वक्तव्य. महाराष्ट्र नव्हे त्यांचा पक्ष आयसीयूत. जनतेचे आशीर्वाद असेपर्यंत भाजप सत्तेत असेल. भाजपच्या नवनाथ बन यांचा राज ठाकरे यांच्यावर पलटवार. राज ठाकरे यांचे स्लिप ऑफ टंग झाला असेल. राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे. निकोप राजकारण महाराष्ट्रात आधी होतं. निवडणुका झाल्यानंतर नेते एकमेकांना भेटायचे, पण या सर्व गोष्टी आता संपल्या. प्रत्येक गोष्ट तिरस्कारानं पाहण्याची सवय लागली आहे. राज ठाकरेंचं नाव न घेता संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर. निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात. हे असं बघून नाही चालणार. यातनं हाताला काही लागणार नाही. भिवंडी पालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना महापौर पदाच्या निवडणुकीत 48 मतं मिळाली. विलास पाटलांना 25 मतं तर भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटलांना 16 मतं. भाजपची 6 मतं फुटली. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नारायण चौधरी यांना हा इशारा. बंडखोरी करणार नाही असा आम्हाला शब्द दिलेला, पण बंडखोरी झालीच होती. चव्हाणांची ही प्रतिक्रिया. यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे. पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. काँग्रेसने भाजपमध्ये उभी फूट पाडलेली नाही. भिवंडीमधील घडामोडींवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसने कोणताही घोडेबाजार केलेला नाही. भाजपला त्यांचे नगरसेवक सांभाळता आलेले नाहीत, असाही टोला लगावला. आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडेबाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवणे त्यांना आम्ही फोडलेलं नाही. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी आम्हाला या संदर्भात सांगितलेलं. खासदार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. आता मात्र राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा होत आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाले असावे. भुजबळांबाबत कोल्हेंचं वक्तव्य. प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती. त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती. भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा. भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन. राऊतांचं हे वक्तव्य. तर मोठमोठे विषय आम्हाला कळत नाही. अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. त्यांच्या पक्षामध्ये काय ठरलंय किंवा काय ठरत होतं याच्याविषयी मी कुठे मत व्यक्त करू. भुजबळांची अनेक वर्षापासूनची दिल्लीत जायची इच्छा आहे, मला माहिती आहे. राज्यसभा हे त्यांच्यासाठी, ज्येष्ठांसाठी योग्य सदन आहे. मी गिरणी कामगाराचा पोरगा तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलो. हे मोठमोठे विषय आपल्याला काही कळत नाही.